हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते, फोन आले होते की सर गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत, कोणते आहेत, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. तर त्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचे अध्यापक महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्यानंतरनं सिनियर कॉलेज, आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर विशेष कॉलेज जसं सायन्स कॉलेज. तर त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करायला आणि अशा पद्धतीचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एकूण 28 कॉलेज हे महाराष्ट्र गव्हर्मेंटचे आहेत, वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अंतर्गत काम करणारे. तर आपण बघा, पहिलं आपल्या स्क्रीनवर दिसतं आहे, पहिलं कॉलेज आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र सायन्स कॉलेज गडचिरोली, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली या अंतर्गत आहे. त्यानंतरनं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अकोला, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती यांच्या अंतर्गत हे काम करत आहे. त्यानंतरनं तिसरं कॉलेज आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र श्री महाराणी ताराबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूर, म्हणजे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. त्यानंतरनं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र राजाराम कॉलेज कोल्हापूर, शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत हे सर्व कॉलेज आहेत. फक्त सिनियर कॉलेज हेच आहे राजाराम कॉलेज कोल्हापूर. त्यानंतरनं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मुंबई विद्यापीठांतर्गत आहे. 6वं कॉलेज आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई. त्यानंतर 7वं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट एज्युकेशन मुंबई. त्यानंतरनं ते देखील मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गतच हे सर्व कॉलेज आहेत. 8व्या नंबरचं कॉलेज आहे कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स कॉलेज मुंबई. त्यानंतरनं 9व्या क्रमांकाचं कॉलेज आहे सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई. त्यानंतरनं 10वं कॉलेज आहे एलिफंटन कॉलेज मुंबई. त्यानंतर 11वं कॉलेज आहे लॉ कॉलेज मुंबई, हे लॉ कॉलेज आहे. त्यानंतर 12वं कॉलेज आहे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मुंबई. त्यानंतरनं 13वं कॉलेज आहे वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सायन्स नागपूर. त्यानंतरनं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट सायन्स नागपूर, सायन्स कॉलेज आहे ते पॅसिफिक. त्यानंतर फॉरेन्स सायन्स नागपूर. त्यानंतरनं सायन्स अँड ह्युमॅनिटीज अमरावती विदर्भ इन्स्टिट्यूट. त्यानंतर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड, हे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. त्यानंतरनं 18व्या क्रमांकाचं एज्युकेशन कॉलेज परभणी, हे देखील शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं. त्यानंतरनं कॉलेज ऑफ एज्युकेशन पनवेल, हे देखील मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं, CTE. त्यानंतरनं 20व्या क्रमांकाचं आहे कॉलेज ऑफ एज्युकेशन रत्नागिरी, हे देखील शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. 21व्या क्रमांकाचं आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन औरंगाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी औरंगाबाद यांच्या अंतर्गत येतं. त्यानंतर 22व्या क्रमांकाचं कॉलेज आहे सायन्स कॉलेज औरंगाबाद. त्यानंतरनं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स औरंगाबाद. त्यानंतरनं 24व्या क्रमांकाचं कॉलेज आहे फॉरेन सायन्स औरंगाबाद. त्यानंतरनं एज्युकेशन यवतमाळ शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. त्यानंतरनं शिक्षणशास्त्र महाविद्यालय अंबाजोगाई 26व्या क्रमांक बीड, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं. त्यानंतरनं कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर यांच्या अंतर्गत येतं. त्यानंतरनं कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलढाणा, भंडाऱ्याला एक आहे आणि बुलढाण्याला एक आहे, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं. बघा, बहुतांश कॉलेज हे जे म्हणजे आपण म्हणूयात गव्हर्मेंट कॉलेज हे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. आता सिनियर कॉलेज जर म्हटलं तर आपण पाहू शकता सायन्सचं पॅसिफिक 24व्या नंबरचं कॉलेज आहे, ज्यामध्ये आपण औरंगाबादचं ते फक्त सायन्सचं कॉलेज आहे सिनियर कॉलेज. त्यानंतरनं आर्ट्स आणि सायन्स कॉलेज औरंगाबाद. त्यानंतर औरंगाबादला दुसरं एक कॉलेज म्हणजे संभाजीनगर आत्ताचं. त्यानंतर सायन्स इन्स्टिट्यूट 2 आहेत औरंगाबादला आणि आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स 1 आहे.
त्यानंतरनं एज्युकेशन कॉलेज औरंगाबादला आहे, रत्नागिरीला एज्युकेशन कॉलेज आहे, पनवेलला एज्युकेशन कॉलेज आहे, परभणी एज्युकेशन, नांदेड एज्युकेशन कॉलेज आहे. त्यानंतर ह्युमॅनिटीज सायन्स अँड ह्युमॅनिटीज अमरावतीला एक आहे सिनियर कॉलेज ज्याला आपण म्हणतो. त्यानंतरनं सायन्स कॉलेज आहे नागपूरला, सायन्स कॉलेजच नागपूरला आहे. त्यानंतरनं वसंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज हे नागपूरला एक सिनियर कॉलेज आहे ज्यामध्ये आर्ट्स आहे. त्यानंतरनं आपण पाहू शकता मुंबईला आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज आहे, या ठिकाणी पाहू शकता 12व्या क्रमांकावर. त्यानंतरनं आपण पाहू शकता कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स कॉलेज आहे. त्यानंतर एलिफंटसन कॉलेज आहे. त्यानंतर डायरेक्टली राजाराम कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी सिनियर कॉलेज आहे. बाकी 2, 3 नंबर, 4 नंबर, 1 नंबरचं सायन्स कॉलेज आहे गडचिरोलीचं. बाकी 2 नंबरचं एज्युकेशन कॉलेज आहे अकोला. बाकी सर्व गव्हर्मेंट कॉलेज हे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आहे. फक्त बोटावर मोजणारे एवढेच म्हणजे कोल्हापूर, संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, त्यानंतर नागपूर आणि मुंबई याच ठिकाणी सिनियर कॉलेज आहेत, सायन्स कॉलेज आहे. अन्यथा दुसऱ्या कुठंही महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेज नाही. ज्या MPSC मार्फत जागा भरणार आहेत त्या याच कॉलेजच्या जागा आहेत. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.